चीनचा भारतीय सोन्यावर हल्ला. भारतीय सर्व भावजारात अचानक सोने चांदीचे भावच बदलले. चीनमधून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली की ज्यामुळे संपूर्ण भारतातील सर्व बाजारांमधले भाव एका मिनिटात बदलले. आज सकाळी भाव जाहीर झाले होते. यामध्ये 18 कॅरेटचे भाव जाहीर झाली होती, 22 कॅरेटचे, 24 कॅरेटचे जाहीर झाली होती. पण अचानक एक बातमी आल्यामुळे ते भाव आता कॅन्सल झाले आहेत आणि इथून पुढे आता नवीन भाव लागू होणार. चीनच्या या गुप्त हालचालीमुळे भारतीय सरका बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत प्रचंड मोठा बदल झाला. ग्राहकांना मोठा धक्का बसलाय. कालपर्यंत सोने चांदीमध्ये ज्या हालचाली व्हायच्या त्या 700-800 रुपये, 1000 रुपयांनी व्हायच्या. म्हणजे सोनंही तर 1000 रुपयांनी महाग व्हायचं किंवा चांदी 2000 रुपयांनी स्वस्त व्हायची किंवा असं काहीतरी चालू राहायचं. लोकांना वाटलं होतं आजही काहीतरी असंच होईल. पण अचानक एक अशी बातमी आली जी 2026 मध्ये सगळ्यात मोठी बातमी होती आणि ज्यामुळे जे आजचे ताजे भाव आहेत ते पूर्णतः बदलले आहेत. सरकार देखील आता अतिशय ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळेच सरकारने तातडीने बैठक घेऊन सोने चांदीचे नवीन भाव लगेच जाहीर केले. जर तुम्ही आजचा 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा आणि 24 कॅरेटचा जर भाव पाहिला तर तो पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही. कारण की कालपर्यंतचे भाव वेगळे असायचे आणि आज सकाळी अचानक चीनने हा मोठा डाव टाकल्यामुळे संपूर्ण देशामध्ये सोने चांदीच्या किमती बदलल्या. दिल्लीमध्ये सकाळी 8 वाजता आज सोन्या चांदीच्या किमती बदल केल्या. त्यानंतर सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये 2 नंबरला किमती बदलण्यात आल्या. त्यानंतर पुण्याला बदलल्या. जळगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या सराफ बाजारामध्ये देखील आता किमती बदलायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर सोनं खरेदी करायचं असेल तर थोडासाच वेळ आता लोकांकडे असणार आहे. कारण की जर ह्या नवीन किमती तुमच्या भागात जाहीर झाल्या तर त्यानंतर सोने चांदी ही प्रचंड घेणे मुश्किल होणार आहे. मग नेमका असा किती रुपयाचा फरक पडला आहे? असं किती रुपयांनी 18 कॅरेट सोन्याचा भाव बदलला, 24 कॅरेटचा भाव बदलला, 22 कॅरेटचा भाव बदलला, हे तुम्ही तातडीने जाणून घ्या. कारण की आता दिल्लीपासून भाव बदलायला सुरुवात झाली आहे. आज मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशातल्या सगळ्या ठिकाणी हे भाव लागू होणार आहेत. त्यामुळे हे भाव जर तुम्ही जाणून घेतले आणि हे भाव लागू होण्याच्या आधी जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो का किंवा तो तोटा होणार. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त ताजे भाव जर पाहायला आला असाल तर तुम्ही ही माहिती समजून घ्या. कारण की ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. की संधी तुम्ही घ्यायची की सोडायची हे देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहेत. व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करतोय 18 कॅरेट्सचा. आजचा ताजा भाव काय आहे, 22 कॅरेटचा ताजा भाव काय आहे, 24 कॅरेटचे आज काय दर त्या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांदीमध्ये जी काल हालचाल झाली होती, चांदीमध्ये जे हालचाल झाली त्याच चांदीमध्ये आज पुन्हा वेगळं चित्र पाहायला मिळालंय. तर या सगळ्यामागे नेमकं कारण काय आहे? चीनचा नेमका डाव काय आहे? अमेरिका तिकडून नेमकं काय धोरण लागू करणार आहे? अमेरिकाचे जे वाद सुरू आहे तर त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर कसा होणार या आपण फार खोलात न जाता वरवर माहिती घेणार आहोत. पण ती माहिती फक्त सोन्याच्या बाबतीत असणार आहे आणि येणाऱ्या काळात सोन्याचे भाव कसे वाढणार आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे. का माहिती जर तुम्ही पूर्ण पाहिली तर तुम्ही सोनं घेण्यात कधीच चुकणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव, मार्केटमध्ये ताजे भाव काय आहेत, म्हणजे सकाळचे भाव नाही, ताजे भाव म्हणजे भाव तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचली होती, ते भाव बदलले आहेत. आता नवीन भाव लागू झालेले आहेत. मग ते भाव नेमके काय आहेत? चांदीचा भाव काय आहे? त्याचबरोबर सोनं खरेदी करण्यासाठी नेमकं तुम्ही काय करायचंय, म्हणजे आता ज्यांना लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचंय त्यांनी नेमकं कधी करायचं, आज करायचं, उद्या करायचं की काय करायचं, किती भाव झाल्यावर करायचं, हेही अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे. पहा, 2024च्या नेटचा सुरू झाले आहे आणि 24 मध्ये नेट कसे 8-10 दिवसांमध्येच इतके बदल झाले आहेत की ते बदल कोणालाच अपेक्षित नव्हते. इतके बदल झाले, पण त्यातल्या त्यात एक मोठी घटना जी आज घडली आहे त्या घटनेमुळे सोने चांदीचं रूपच पलटलं आहे. तर त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावाने सुरुवात करणार आहोत. चांदी आज किती रुपये किलोनं विकली जात आहे? चांदीचा जो प्रति किलोचा दर काय आहे? चांदीचा प्रति ग्राम दर काय आहे? कालच्या आणि आजच्या दरामध्ये काय फरक पडला? ही सुरुवात आपण चांदीने त्या ठिकाणी करतोय. आता चांदीचा दर आहे तर तो 243 रुपये प्रति ग्राम या दराने चांदी त्या ठिकाणी विकली जात आहे. म्हणजे जर एका तोळ्याचा हिशोब जर केला, म्हणजे 10 ग्रॅमचा जर हिशेब केला तर चांदी असेल 2430 रुपये प्रति 10 ग्रॅम त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर जर आपण एका किलोचा निर्विशेप केला तर 1 किलो चांदी 2,43,000 रुपये साधारणपणे आपल्याला पाहायला मिळणार. आता हा चांदीचा भाव 2 दिवसापूर्वी तब्बल 7,000 रुपयांनी घसरला होता. पण पुन्हा एकदा हा भाव आता पूर्णतः त्याच जागेवर आलेला पाहायला मिळत आहे.
सोन्यामध्ये देखील घसरण झाली होती. पण अचानक आज जे झालं आहे त्याने सगळ्या बाजाराचं चित्रच पलटलं आहे. मग आता सोन्यात नेमकं काय झालं? सोन्यावर चीनने हल्ला कशा पद्धतीने केला आणि काय त्याच्यावर निर्णय घेतला? आजचे ताजे भाव काय आहेत? सगळ्यात आधी आपण ताजे भाव पाहतोय आणि नंतर चीनने नेमकं काय केलं आहे, त्याचा तोटा होणार की फायदा, कशा पद्धतीने भाव बदलणार, सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे. अचानक साराफा बाजारात मोठ्या तणावाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोनं वाढत होतं, चांदी विमानाच्या वेगाने पळत होती. सगळ्या जनतेला वाटलं होतं की आता सोने चांदीचे भाव असेच वाढत राहतील. पण चीनमध्ये एक अशी विचित्र घटना घडली. चीनने असा निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिका तर हादरलीच आहे, पण भारतीय बाजारपेठेतल्या सोन्यावर देखील परिणाम झाला आहे आणि ज्यामुळे भारतीय मार्केटमध्ये सोन्याचे दर बदलले. मग नेमके आजचे भाव किती आहेत? आज 18 कॅरेट सोन्याचा दर किती रुपये झाला? कालच्या आणि आजच्या दरांमध्ये काय फरक आहे? 24 कॅरेट शुद्ध सोनं किती रुपयांनी त्याच्यामध्ये बदल दिसून आला आहे? पहा, आजचे भाव खूप वेगळे आहेत. कालपर्यंत बाजारात परिस्थिती ही निराळी होती, पण आज सकाळी ही अत्यंत वेगळीच बातमी आल्यामुळे सगळी स्थिती आज बदलून गेली. मग आता हा बदल कशामुळे झाला आहे? सोने चांदीच्या या किमतीमध्ये हे जे मोठे बदल झाले अचानक, त्याच्या मागचं कारण काय आहे? चीनने नेमकं कशा प्रकारे हल्ला केला आहे? संपूर्ण मार्केटमध्ये का आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय? मग आता जे भाव आज प्रसिद्ध झाले आहेत ते खरंच चांगले आहेत की वाईट आहेत? म्हणजे आजचा जो सोन्याचा दर जाहीर झालाय, त्यांनी असं झालं असेल की 50% लोक त्यामुळे खुश झाले आणि 50% लोक नाराज झाले. परिस्थिती खूप वेगळी आहे पहा. जेव्हा जेव्हा चीन काहीतरी हालचाल करतो तेव्हा संपूर्ण जगाला धडकी भरत असते. तशीच परिस्थिती आज सोन्याच्या बाबतीत पाहायला मिळाली. सोन्याचा बाजार सकाळी उघडला होता, सगळं नीट चालू होतं, सोन्याचे दर चालू होते, चांदी देखील एका ठराविक भावाने विकली जात होती. त्यामुळे सगळा बाजारच चकित झाला. आता पुढे काय होणार? आजचे ताजे भाव काय हे तर आपण पाहणारच आहोत, पण नेमकं सरकार याच्यावर काय पाऊल उचलणार आहे? सरकार काय ठराव घेणार? त्याच्यामुळे 2026 मध्ये कोणती मोठी उलथापालथ होणार आहे? कालपर्यंत अमेरिकाच हे संपूर्ण मार्केट नियंत्रित करत होती, अमेरिकाच भाव ठरवत होती, पण अखेर चीनने आता या मार्केटमध्ये एंट्री केली आहे आणि आता वातावरण सगळं पालटून गेलं आहे. भारताचा सगळ्यात मोठा जर कोणी विरोधक असेल तर तो चीनच आहे आणि चीनने भारतीय बाजारात गोंधळ उडवण्यासाठी सोन्याच्या बाबतीत हा निर्णय घेतला. मग हा निर्णय यशस्वी ठरल्यामुळेच आजचा 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो अतिशय विचित्र पद्धतीने बदलला आहे. जो भाव तुम्ही स्क्रीनवर बघितला, जो भाव पेपरमध्ये वाचला, तो भाव आता खोटा ठरलाय आणि आता भाव अचानक बदलला आहे. सर्व ग्राहक, गुंतवणूकदार, सामान्य लोक सगळे अचंबित झाले आहेत. मग सोन्याचा काय दर बदललाय? आजचे सोन्याचे दर काय वेगळे झाले आहेत? या बदलामुळे सर्वसामान्य माणसाला लाभ होणार आहे की तोटा होणार आहे? आता पहा, आजचे जर चांदीचे दर जर आपण बघितले तर त्या दरामध्ये कालच्या आणि आजच्या दरामध्ये फारसा फरक पडलेला नाहीये. पण परवा दिवशी जो चांदीचा दर होता तर त्या दरामध्ये आणि आजच्या दरामध्ये जवळपास बराचसा फरक त्याच्यामध्ये पडलेला आहे. म्हणजे आता चांदीमध्ये जो आहे तो 2 दिवसापूर्वीच फरक पडला होता आणि तो आता मेंटेन राहिलाय. मग आता सोन्याच्या बाबतीत काय झालंय तो महत्त्वाचा मुद्द्याकडे आपण येतोय. सोन्याचे ताजे भाव नेमकं काय आहेत ते आपण पाहतोय. 18 कॅरेट सोन्याचे भाव जे आहेत तर ते आहेत 10,602 रुपये प्रति ग्रॅम आणि एका तोळ्याचा 18 कॅरेटचा जर हिशोब आपण केला तर 1,06,020 रुपये हे 18 कॅरेट सोन्याचे दर आज मितीला असणार आहे. आता 22 कॅरेट सोन्याचा जर हिशोब आपण केला तर 22 कॅरेट 12,556 रुपये प्रति ग्रॅम हे त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,25,560 रुपये हे त्या ठिकाणी सोनं 22 कॅरेट प्रति ग्रॅम असणार आहे. त्यानंतर जर आपण 24 कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर ते 13,860 रुपये असणार आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 24 कॅरेट सोनं 1,38,600 रुपये असणार आहे. तर आता हे झाले सोने चांदीचे दर. आता तुम्हाला या दरांविषयी काय वाटतं? हे योग्य आहेत की चुकीचे आहेत? आणखी कमी व्हायला पाहिजेत की वाढायला पाहिजे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला धन्यवाद.